नक्कीच अग्निशामक दलाच्या अडचणी वाढलेल्या आहेत। 6 जखमींना बाहेर काढण्यात आलं। आताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांडारकर यांनी माहिती दिलेली आहे आणि आणखी काही जे जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे, युद्धपातळीवर सुरू आहे। या इमारतीच्या मागची जी भिंत आहे ती भिंत या ठिकाणी तोडण्यात आल्याची माहिती आहे। तिथनं काही लोकांना बाहेर काढलं जात आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथे फायर सेफ्टीचे जे सगळे निकष आहेत ते पूर्ण या इमारतीने केले होते का, आणि हा संपूर्ण परिसर परत मी एकदा तुम्हाला दाखवतो। हा संपूर्ण परिसर गजबजलेला आहे। अत्यंत महत्त्वाच्या इमारती आहे आणि विभागीय कार्यालय आहे बँकांचे शेजारी, आणि इतक्या मोठ्या गजबजलेल्या परिसरामध्ये ही आग लागली। निर्माणाधीन इमारत आहे। ही सगळी दृश्य मी तुम्हाला दाखवतो। अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत, परंतु तरीही ही आग नियंत्रणात आलेली नाही। बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं। थोडंसं थांबशील, आपल्याबरोबर गिरीश व्यास पुन्हा एकदा जोडले गेलेत, त्यांच्याकडे अधिक या संदर्भातली काही माहिती आहे। गिरीशजी, मी अग्निशमन विभागाची आता माहिती घेतली आणि त्या माहितीप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे एकही तिथे मृत्यू पावलेला नाही आहे। सगळे सुखरूप बाहेर आलेले आहेत। जी गिरीशजी, म्हणजे आता एकही कामगार आत अडकलेला नाही, जे काही अडकलेले होते त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आले। अशी माहिती माझ्याजवळ आहे। परमेश्वरांनी अशाच पद्धतीनं ती माहिती सत्य असू द्यावी आणि याच्यावर आगीचं कारण नेमकं काय आहे हे निश्चित रूपाने अग्निशमन विभाग आणि पोलीस विभाग तपासेल आणि निकष पूर्ण झालेले आहेत याची मला माहिती आहे। ते निकष झालेले असतीलच अशी अपेक्षा व्यक्त करूया। जी जी गिरीशजी, मात्र मुंबईमध्ये देखील अशाच हॉस्पिटलमध्ये आग लागली आणि अनेकांचा मृत्यू त्यामध्ये झाला होता। आता नागपूरमधली ही घटना, आग विझवण्यासाठी जे काही अग्निशमन दलाचे काही नॉर्म्स असतात ते पूर्ण केले जात नाहीत असं तुम्हाला वाटतं का? आगीच्या घटना खूप वाढत आहेत सध्या। नाही, असं मुळीच नाही। आगीच्या घटना वाढत असल्या तरी नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्या अत्याधुनिक व्यवस्था आहेत। काही दिवसापूर्वीच त्यांचं एक डेमॉन्स्ट्रेशन वॉर झालं होतं आणि त्याच्यामध्ये देखील अत्यावध माहिती आणि सगळं तंत्रज्ञान त्यांनी सांगितलं, प्रशिक्षणही दिलं आहे आणि मला असं वाटतं की आम्ही अपडेट आहोत नागपूर महानगरपालिका, आणि आम्ही मोठं स्लाईड देखील विकत घेतलेला हाय राईज बिल्डिंग साठी, आणि त्यामुळे आता काही अडचण वाटत नाही। आणि मला असं वाटतं की आम्ही अशी दुर्दैवी घटना होऊ नये आणि झाल्यास त्याच्यातून किती लवकरात लवकर आम्हाला राहत देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू। नक्कीच, धन्यवाद गिरीशजी। नागपूरच्या महापौर नंदा जिचकर आपल्या सोबत आहेत। नंदाजी, किती मोठी आग होती? आत्ताच गिरीशजींशी आम्ही बोललो, ते म्हणाले की एकही कॅज्युअलिटी नाहीये त्यामध्ये, सगळे सुखरूप आहेत, सगळ्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। तुमच्याकडे काय अधिकृतपणे माहिती आली आहे? 8 लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि प्राणहानी कुठली झालेली नाही, पण आगे धूर खूप असल्यामुळे जसं कोंडत आहे लोकांचा जीव, तर त्याच्यामुळे आणि आमच्याकडली महानगरपालिकेची जी यंत्रणा आहे ती अद्ययावत आहे। आम्ही आता नुकत्याच नवीन 4 गाड्यांचं लोकार्पण केलेलं आहे। आमच्याकडे आज पूर्ण नियंत्रण आहे अग्निशमन दलाचं आणि जे ज्या कारणाने आग लागली असेल त्या चौकशीचे आदेश मी दिले। नक्कीच नंदाजी, मात्र ज्या वेळेला इथे आग लागली त्यावेळेला लगेच ती आग विझवण्यासाठी कुठली उपकरणं इथे नव्हती, निर्माणाधीन इमारत होती आणि असे कळतं की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या। हो, पण लगेच, परंतु आमच्या अग्निशमन दलाचा पूर्ण स्क्वॉड तिथे लगेच पोहोचला आणि लगेच आग नियंत्रणात आलेली आहे आता। जी नंदाजी, थोडंसं थांबवते तुम्हाला, थेट काही दृश्य आम्ही नागपूरमधलीही दाखवतोय त्या रुग्णालयाच्या परिसरातली। अर्थात ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला आताची लाईव्ह दृश्य ही आपण पाहतोय। अजूनही धूर त्या ठिकाणी आहे आणि या धुरामुळे देखील अग्निशमन दलाच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। आग ऑलमोस्ट आता इथे भिजलेली आहे। संपूर्ण हा जो परिसर आहे अग्निशमन दलानं आपल्या ताब्यात घेतलाय आणि समोरच्या बाजूनं फक्त धूर या ठिकाणी दिसतो, मात्र मागच्या बाजूनं इथे अजूनही आग धुमसते असं दिसतंय। दोन्ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता म्हणजे आपण अर्ध्या तासामध्ये पाहिलं तर जवळपास 3-4 जणांना अशा प्रकारे बाहेर काढण्यात आलेले आहे, हॉस्पिटलला नेण्यात आलेलं आहे। थेट दृश्य आपण ही पाहत होतो। या सगळ्यामध्ये 6 ते 7 जण जखमी झालेले आहेत, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही असं नागपूरच्या महापौर आणि त्याचबरोबर गिरीश व्यास यांनी देखील आपल्याला सांगितलं। थेट पुन्हा एकदा जाऊयात गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, आताची काय माहिती? हाँ, नक्कीच इथले काही लोक आहेत ते काही इथला अनुभव सांगते। काय परिस्थिती आहे? भैया, मैं फायर ब्रिगेड वाले को 2 घंटे से बोल रहा हूँ
ये फायर ब्रिगेड वाले पीछे गाड़ी लगा, बोला ऑरेंज सिटी स्कूल के पास में वहाँ भयंकर अंगार लगी है और वो पानी खत्म होने के बाद भी पानी ये लोग पहुंचा रहे नहीं। ये मागच्या साईडनं ही सगळी परिस्थिती आहे। आणखी तुम्हाला एक दृश्य दाखवतो। हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी आहे आणि हे बघा या ठिकाणी ट्रॅफिकचे डीसीपी सर आलेले आहेत, त्यांना विचारूया। पंडित सर आपल्यासोबत पंडित सर आहेत, डीसीपी सर, काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती अशी की आग आटोक्यात आणलेली फायर ब्रिगेड आणि ह्यांनी, परंतु 2 लेडीज आणि 3 पुरुष असं त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि अजून वरच्या मजल्यांवरती आता सर्चिंग सुरू आहे। सर काय किती जखमीची शक्यता आहे आणि किती वेळात आटोक्यात येईल पूर्ण? कशामुळे लागली, काही शोध लागला? 5 जणांना तर रेस्क्यू केलेलं आहे, आता अजून शोध घेत आहेत, ते शोध कार्य पूर्ण झाल्यानंतरच सांगता येईल। तर आम्हाला दाखवू शकता का परिसर थोडा? आपण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो थोडं थांबा, सध्या रेस्क्यू कार्य चालू आहे। इथे हा कुठल्या परिसरात आग लागली सर? मागच्या बाजूला जो आहे इथे हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे, त्याच्या मागच्या बिल्डिंगमध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावरती लागलेली आहे। नक्कीच या मागच्या बिल्डिंगवर चिन्मय पंडित सर डीसीपी या झोनचे, आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो परिसर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो। ही सगळी दृश्य आहे जिथे ही आग लागली आणि त्याच भागामध्ये आम्ही चाललेलो आहे। हे बघा मागच्या याच्यात मोठे युद्ध पातळीवर प्रयत्न जे आहे ते फायर ब्रिगेडकडनं सुरू आहे। हे बघा हा संपूर्ण तो परिसर आहे तिकडे आम्ही चाललेलो आहे। हे बघा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी। हे बघा अजून एक काम जे आहे ते या ठिकाणी थांबलेलं नाही। जी नक्की ज्या परिसरामध्ये ही आग लागलेली आहे, ज्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर ही जी आग लागलेली आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। खरे तर अग्निशमन दल आणि पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा देखील प्रयत्न केला जातोय, मात्र तुमच्यापर्यंत ही दृश्य आम्ही पोहोचवतोय तिकडची की कुठे